राज्य के राजस्व मंत्री व नागपुर जिले के पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे के नाम से पुलिस को धमकाने वाले 3 आरोपियों के खिलाफ पुलिस ने मामला दर्ज किया है। इस मामले को गंभीरता से लेकर पालक मंत्री बावनकुळे ने वरिष्ठ पुलिस अधिकारियों से चर्चा कर आरोपियों पर कठोर कार्रवाई करने के आदेश दिए हैं। बता दें कि 3 अगस्त को फ्रेंडशिप डे के उपलक्ष्य में नागपुर जिले के जूनी कामटी पुलिस स्टेशन के तहत होटल ईडन ग्रीन्स में कुछ लोगों ने कार्यक्रम का आयोजन किया था। इसके लिए पुलिस ने कुछ शर्तों व नियमों के तहत अनुमति दी थी, लेकिन आयोजकों ने नियमों का पालन नहीं किया, जिसके कारण पुलिस ने होटल के आयोजन स्थल पर पहुंचकर कार्रवाई शुरू की थी। यह देखकर आरोपी वेदांत छाबरिया नागपुर निवासी, रितेश चंद्रशेखर भदाड़े वाड़ी निवासी और आकाश बनवाली सामल ने पुलिस को पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे का नाम लेकर धमकाने का प्रयास किया। इसके बाद घटना का वीडियो भी सोशल मीडिया पर वायरल हो गया। इन खबरों को पालक मंत्री बावनकुळे ने भी गंभीरता से लेकर उपायुक्त निकेतन कदम से फोन पर चर्चा कर संबंधित लोगों के खिलाफ सख्त कार्रवाई करने के आदेश दिए। इसके अलावा घटना को देखते हुए पालक मंत्री बावनकुळे ने कार्यालय ने सभी जूनी कामटी पुलिस को मामले की शिकायत की है, जिसके बाद पुलिस ने आरोपी के खिलाफ विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया है। परवाच्या दिवशी म्हणजे 3 तारखेला ईडन ग्रीन्स येथे एक फ्रेंडशिप डे अनुषंगाने एक प्रायव्हेट प्रोग्राम होता। त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याकडे परवानगीसाठी ही ऍप्लिकेशन दिलेलं होतं, परंतु तो इंडोर प्रोग्राम होता, त्यामुळे आपण कायदा आणि सुव्यवस्था या अनुषंगाने त्यांना परवानगी दिलेली होती की कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रकार होणार नाही। परंतु तिथून आपल्याला त्या दिवशी रात्री काही 112 ला कॉल आले होते आणि तिथे काही लोकांमध्ये भांडण देखील झालं होतं। पोलिसांनी तिथे इंटरव्ह्यू करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे जे तिथले त्या इव्हेंटचे ऑर्गनायझर होते, त्या ऑर्गनायझर पैकी वेदांत छाबरिया, रितेश भदाडे आणि आकाश सामल यांनी पोलिसांनी त्यांना सूचना दिल्यानंतर की प्रोग्राम बंद करा, इथे काही भांडण वगैरे होत आहेत, तर त्यांनी ते न ऐकता माननीय पालकमंत्री महोदय जे आहेत त्यांच्या नावाने पुलिस अधिकाऱ्यांना धमकी दिली की मैं उनके साथ बात करूंगा, आप प्रोग्राम बंद नहीं कर सकते। परंतु आपण त्याच्यानंतर तो प्रोग्राम बंद देखील केला आणि आपण त्याच्यामध्ये FIR देखील दाखल केलेली आहे। ते FIR मध्ये आपण BNS अनुषंगाने 293, 221 आणि 223 हे सेक्शन आहेत आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार देखील आपण 33(1)(w)(3), 131 आणि 135 म्हणजे आपण जे त्यांना परवानगी दिलं होतं त्यातील अटी आणि शर्तींचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे। त्यासोबतच जे शासकीय अधिकारी तिथे होते त्यांच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सोबतच माननीय पालकमंत्री महोदय यांच्याकडून देखील त्यांच्या नावाचा गैरवापर करून बदनामी केल्याबद्दल तक्रार आपल्याला मिळालेली आहे। त्यानुसार देखील आपण कायदेशीर कारवाई करत आहोत।